लाभार्थी किती होते माहित आहे? 5 कोटी लाभार्थी निघाले. 5 कोटी लोकांना हे लाभ त्यांच्या दारात मिळाले. हे काम आहे सर्वसामान्य सरकारचं, सर्वसामान्य जनतेचं. सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हे सरकारचं काम असतं. कायदे कुणासाठी असतात? सरकार कुणासाठी असतं? जो दुःखी आहे, शोषित आहे, पीडित आहे, गरीब आहे, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण केलं. माझ्या लाडक्या बहिणी, कितीतरी लाडक्या बहिणी म्हणाल्या, हे 1,500-3,000 रुपये आज आमच्या कच्च्या बच्चांना, घरातल्या लोकांना आधार झाले. आज काही माझ्या लाडक्या बहिणींनी ग्रुप केले, एकत्र ग्रुप केले. काही लोकांनी 10, 20, 50, 100, 300 लोकांची, महिलांची क्रेडिट सोसायटी त्यांनी केली. 30 लाखाचं त्यांचं भाग भांडवल तयार झालं. आता व्यापार करतायत, व्यवसाय करतायत, छोटा व्यवसाय वाढवतायत. हे सगळे पैसे अर्थव्यवस्थेत येत आहेत. आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेमध्ये कोण नंबर 1 ला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणी नंबर 1 ला आहेत. कारण ते कर्ज घेतात, 1ही रुपया बुडवत नाहीत. हे असं त्यांचं काम आहे. आणि म्हणून उद्योग मंत्री इकडे आहेत. तुमच्याकडे पण योजना आहे ना काहीतरी 35%? मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, या लाडक्या बहीण लाडक्या भावांसाठी 35% सबसिडी आहे. संजय, त्या योजनांचा देखील फायदा आपल्या बहिणींना झाला पाहिजे. नुसते पैसे देऊन नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे, त्यांना लखपती बनवायचं आहे. जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे लखपती दीदी, तसं आपल्याला देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे. मी आपल्याला सांगतो, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत. आणि म्हणून त्या हिशोबाने आम्ही काम करतोय. आज आणि काल 100 दिवसाचा संकल्प आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने केला, त्याचा आढावा घेतला. 100 दिवसामध्ये देखील सरकार वेगवान, गतिमानतेने पळतोय. जो वेग 2.5 वर्षापूर्वी आपण ठेवला, तो अधिक वेगाने आपण पुढे जातोय. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे देखील आपल्या राज्यासाठी अनेक योजना देत आहेत. 6 महिन्यापूर्वी पोहरादेवीला आले होते आणि पोहरादेवीचं दर्शन त्यांनी घेतलं. या ठिकाणी पोहरादेवीला आपण किती पैसे दिले? 725 कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने पोहरादेवीला दिले. आणि आणखी इकडे पाईपलाईन, कॅनल, बंधारे 1000 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी आपण पैसे दिले. कारण हे तुमचं सरकार आहे. कुणाचं सरकार आहे? तुमच्या माझ्या लाडक्या बहिणी भावांच्या जीवावर चालणारं हे सरकार आहे. आणि म्हणून आमचं सरकार कसं आहे? नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. जागेवर लगेच तुकडा पाडायचा, जागेवर काम करतो, बघतो, पाहतो नाही, तात्काळ निर्णय घ्यायचा. आणि